आज खरं पाहिलं तर खूप आनंदी आहे। ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या वतीनं आपण आज फेस्कॉमचा वर्धापन दिन साजरा करतो आणि या निमित्तानं आमच्या संघालासुद्धा 25 वर्ष झाल्यामुळं रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करतो आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत। त्यापैकी हा एक उपक्रम आहे आमचा ज्येष्ठांचा अमृत महोत्सव, सहस्त्रचंद्र दर्शन आणि जीवन गौरव पुरस्कार। यामध्ये आमच्या संघामध्ये जे सिनियर आहेत अशा लोकांचा आम्ही दरवर्षी हा सोहळा साजरा करत असतो। आज 10 सत्कारार्थी आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत। त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला खूप आनंद या सोहळ्यापासून मिळालेला आहे। ज्येष्ठांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सतत राहावा आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावं आणि ह्या कार्यक्रमातून आम्हाला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि एक वेगळी शक्ती आम्हाला या कार्यक्रमातून मिळते। ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चालत आहोत। याच्या मागचा उद्देश एकच आहे की ज्येष्ठांना आनंदित करणं। अनेकांच्या घरी परिस्थितीनुसार कोणी अमृत महोत्सव करत नाही, सहस्त्रचंद्र दर्शन करत नाही किंवा त्यांच्या वयाच्या झाल्यानंतर जीवन गौरव पुरस्कार कोणी देत नाही। आमच्या संघामध्ये आम्ही विचार केला की वय कुणीकडे निघून जातं आणि वय निघत जात असताना कुटुंबालाही लक्षात येत नाही आणि जे सत्कारार्थी असतात त्यांनासुद्धा लक्षात येत नाही। हेच औचित्य या कार्यक्रमाच्या मागचं आहे। आम्ही आठवण ठेवून ज्येष्ठांचा 75 वर्ष झाल्यानंतर त्यांचा अमृत महोत्सव, 81 वर्ष झाल्यानंतर त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन आणि आमच्या संघामध्ये डेट ऑफ बर्थनं सर्वात सिनियर जे व्यक्ती आहेत त्या डेट ऑफ बर्थनुसार त्यांचा जीवन गौरव पुरस्कार आम्ही करतो आणि आमच्या संघातले लोक सगळे ते सुद्धा आनंदित होतात। एकंदरीत सगळा हा आनंदी सोहळा आमच्या सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि संघाचा खूप मोठा चांगला भव्य दिव्य सोहळा असल्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद मिळतो।